हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्या माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. आज मी बनवणार आहे डोसा. त्याच्यासाठी मी हे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत. ते सकाळीच भिजत घातले होते, 7 ते 8 तास असं भिजवून घेते. छान भिजले की पीठ छान फुगलं जातं. त्याच्यासाठी मी 4 वाटी तांदूळसाठी 1.5 वाटी डाळ घेतली होती उडदाची आणि थोड्याशा मेथ्या घातल्या होत्या. मग वाटताना थोडासा भातही घातला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत मी हे बनवायला घेतले. तर मी बघू शकता पीठ छान असं फुगलं होतं. आणि हे पीठ मी 2 दिवसातच करून घेते, कारण रोज पीठ बनवायचं म्हणलं की टाईम जातो भरपूर. आणि न मीठ मिक्स करता पीठ फ्रीजला ठेवलं ना 2 दिवस पीठ चांगलं राहतं. त्यामुळे जसं लागेल तसं मी बाजूला काढून घेते आणि बाकी पीठ फ्रीजमध्ये ठेवून देते. सगळ्या पिठामध्ये मीठ मिक्स करत नाही. आणि डोशासोबत ही मी भाजी बनवायला घेतली होती, कारण चटणी कुणाला जास्त आवडत नाही, त्याच्यामुळं भाजी बनवते अशा वेगवेगळ्या. आज मी हरभरा घेतला होता. हरभऱ्याची सगळ्यांना जास्त आवडते, त्याच्यासाठी मी हरभरे रात्रभर भिजत घालून घेतले होते. 1 बटाटा, 1 कांदा, कढीपत्ता, थोडंसं आलं किसून घातलं होतं आणि लसूण पण 1-2 पाकळ्या घातल्या होत्या. हळद, मीठ आणि लाल तिखट असं घालून थोडंसं पाणी घालून शिजवून घेते. 2-3 शिट्ट्या केले की शिजतं, कारण हरभरे रात्रभर भिजत घालते. हरभरे भिजवताना थोडंसं मोठं मीठ घातलं ना, हरभरे अगदी मऊ असं शिजलं जातात. आणि हे बारीक होते गावाकडचे, त्याच्यामुळे हे पटकन शिजतातच. आपल्या इथून आणले की हरभरे काय होतं, शिजले जात नाहीत व्यवस्थित. त्याच्यामुळं तसं तुम्हीही करून बघत जावा. थोडंसं मोठं मीठ घालायचं संध्याकाळी हरभरे भिजत घालताना. आणि नंतर मी नारळ फोडून घेतला होता, कारण नारळाचं दूध काढून घालायचं होतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं नारळ फोडून घेतला. आणि ह्या पिठामध्ये तोपर्यंत म्हटलं मीठ टाकून घ्यावं, कारण मीठ तोपर्यंत व्यवस्थित मिक्स होऊन जातं. मीठ टाकून मिक्स करून ते बाजूला ठेवून दिलं. जसं लागेल तसंच पीठ घेते, कारण सगळ्या पिठामध्ये मीठ मिक्स करत नाही आणि बाकी फ्रीजला ना छान राहतं पीठ, त्याच्यामुळं मी तसंच करते. आणि नंतर मग नारळ खिसून घेतला. नारळ खिसायचं काम तेवढं नको वाटतं, कारण ते टाईम जातो त्याला बराचसाच. पण नारळ खिसून दूध काढून केले की भाज्या छान होतात. मला या अगोदर असं माहिती नव्हतं. मी इथलं शेजारच्या आंटीकडून बघितलं, तर ते प्रत्येक भाजीला ना असं दूध घालून करतात. दुधाने छान चव येते. तुम्ही वाटूनही घालू शकता, पण अगदी बारीक असं वाटावं लागतं, एकजीव होईल असं, तसंही छान लागतं. पण मी आता अशाच भाज्या करते. आणि सगळ्या भाज्यांना असं दूध घालून केलं ना चवीला लागतात तशा. थोडासा टाईम जातो, पण मुलं आवडीनं खातात. आणि भाजी थोडीशी जास्ती बनवते, कारण नंतर 4 वाजता आले की डोसा फक्त भाजून दिल्या की मग होऊन जातं. कारण स्कूलमधून आले की मुलांना जास्त भूक लागलेली असते त्यावेळेस. मग थोडंसं असं काहीतरी दिलं की पोटभर होतं त्यांना पण. चहा, दूध वगैरे, दुधानं वगैरे थोड्या वेळासाठी हे होतं, त्यामुळं मी असंच करते. सकाळी भाजी बनवलेली भाजी राहते, भाजी काही खराब होत नाही तोपर्यंत 4 वाजेपर्यंत. त्याच्यामुळं मग दूध काढून ठेवून दिलं साईडला. तोपर्यंत कुकरही गार झाला होता. आणि ते बटाटे घातलेले, ते बटाटा मॅश करून घ्यायचा, म्हणजे आपल्या भाजीला छान असा घट्टपणा येतो. त्याच्यामुळं बटाटा मॅश करते. मला अगोदर माहीत नव्हतं बटाटाही वापरतात त्यात, पण आता माहीत झाल्यापासून वापरते. 1 बटाटा घालतेच. नंतर मी भाजीला फोडणी द्यायला घेतली होती. कढई ठेवली होती, त्याच्यामध्ये खोबरेल तेलच वापरते. इकडच्या भाज्यांना खोबरेल तेलच घालते. आणि ते लहान कांदे भेटतात ते 2 बारीक चिरून घातले होते. कढीपत्ता, मोहरी, कांदा. माझी मिरची घालायची राहिली होती शिजताना, त्यामुळे मी वरून थोडीशी मिरची घातली होती. हिरवी मिरची घातल्यावर पण छान चव येते. आणि थोडंसं लाल तिखट, धण्याची पूड आणि मिरेची पूड असं तेलातच छान भाजून घेतलं की मग भाजीला छान चव येते. आणि मटण मसाला किंवा चिकन मसाला कोणता असेल तो घातला की चालतो, म्हणजे त्याने भाजीला छान चव येते. जास्त करून चिकन मसालाच वापरते, पण आज नव्हता, संपला होता म्हटल्यानंतर मी मटण मसाला घातला. आणि छान असं अगोदर मसाले हे सगळं शिजण्यासाठी 1-5 मिनिट असंच ठेवून शिजू दिलं, कारण दूध घातलं की नंतर मग जास्त वेळ शिजवता येत नाही. त्याच्यामुळं अगोदर दूध घालायच्या अगोदरच थोडंसं शिजवून घेते, कारण सगळे मसाले व्यवस्थित शिजले जातात. तोपर्यंत मी पॅन गरम करायला ठेवला होता. हा लोखंडाचा पॅन आहे. याच्यातल्या डोशांना छान चवीला लागतात. थोडंसं अगोदर पॅनला मी
तूप लावून घेतलं होतं आणि नंतर त्याच्यावर बॅटर घालून ह्या दोशा थोड्याशा जाडसर असतात पण चवीला छान लागतात. आणि एका साईडनंच भाजून घेते. तोपर्यंत म्हटलं भाजीत दूध घालून घेवावं. अगोदर अर्धच दूध घातलं तर असं वाटतं थोडंसं पातळ होते काय. आणि आता भाजीचा कलर बघू शकता तुम्ही चेंज झाला, कारण दूध घातलं की नंतर कलर बदलतो आहे. आणि तोपर्यंत दोशाही तिकडे एक एक भाजून घ्यायची चालू होत, कारण मुलांना स्कूलला जायला पण लेट होत होतं. आणि नंतर राहिलेलं सगळं दूध घालून घेतलं, कारण आता थोडीशी पातळ वाटत होती पण नंतर थोड्या वेळाने ती जास्त घट्ट येते. त्याच्यामुळं मग सगळंच दूध घालून घेतलं आणि एक एक अशा दोशाही भाजून घ्यायचं चालू होतं. आणि छान अशी जाळी पडली होती दोशांना. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा आपल्या नॉनस्टिकच्या पॅनपेक्षा ह्याच्यातल्या दोशांना छान चवीला लागतात. आणि एकाच प्रकारच्या खाऊन पण ना बोर होतं. मग मुलांना असं थोडंसं बदलून करून दिलं की मुलंही आवडीनं खातात नाश्ता. आणि आता नारळाचं दूध घातलं की थोडंसं हलवत राहावं लागतं. आणि गॅस बंद करून घेतला लगेचच. जास्त म्हणजे उकळी नाही काढायची. एकसारखं हलवत राहिलं की मग ते दूध फुटलं जात नाही. आणि अशा भाज्या ना छान लागतात चवीला. त्याच्यामुळे मी आता अशाच बनवते. थोडासा टाईम जातो पण चव येते छान, त्याच्यामुळं तसंच ही करते. आणि तोपर्यंत मुलांना पण इकडं वाढून द्यायचं चालू होतं. सकाळची थोडी जास्तच धावपळ असते, कारण सगळ्यांना आवरून जायचं असते. त्याच्यामुळे बाकी दोशा अशाच बनवून घेतल्या. तुम्हाला कसा वाटला हा नाश्त्याचा प्रकार नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नंतर भेटू पुन्हा आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.